7880 6:30 इन द मॉर्निंग आणि आपण पहिला गिअर टाकलाय. बाहेर पडलो. लोकेशन ऑन. डेस्टिनेशन टाकायचं आहे मदुराई. हा 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 मस्त. हा जरा व्ह्यू खातोय. हा 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 मस्त. हा हा हा. भाई लाईफमध्ये पहिल्यांदा मी 2 व्हीलरचा टोल देतोय. सिंगल 25, डे पास 35, मंथली पास 720. आपल्याला सिंगल. मस्त. टाईम इज 7:45, 7:45 आणि हुसूरला पोचलो आहे. म्हणजे आपल्या लोकेशनपासून फक्त 50 किलोमीटर केलं आहे. यार हे ट्रॅफिक. मस्त. हे बुलेटवाल्यांचं दुःख फक्त बुलेटवाल्यांनाच माहिती. प्रत्येक 200 ते 300 किलोमीटरला चेनला लुब्रिकेशन करावंच लागतं. आणि जर नाही भेटलं कुठं लॉंग ड्राईव्हमध्ये तर होत नाही. सो आय मी कॅरीच करतो डायरेक्ट हे सगळं. चेन्नई, कोयंबतूर, कन्याकुमारी स्ट्रेट जाने कर बाय. काय मॅटर आहे भाई. आईच्या आवाज आत्ता गाडी आली. फक. फक. ओके ओके ठीक आहे म्हणजे नॉर्मल इंजॉर्ड आहे. त्या सरशी मीनाक्षी टेम्पल तरी करूच. सकाळी तेवढा वेळ आहे आपल्याकडं. ते एक टेम्पल करू आणि बायकोला बसने रिटर्न पाठवतो बँगलोरला. बुकिंग केली आहे आणि आय विल गो ऑन बाईक ऑनली. आय हॅव नो ऑप्शन. चला बायकोला बसून दिलं बसमध्ये. नाव आय एम गोईंग ऑन बाईक रिटर्न टू बँगलोर. सगळीकडे ढग आहेत पावसाचे. यार ॲज पर गुगल मॅप ती लोकेशन ओपन दाखवते बट नॉट नेसेसरी ते बरोबर असेल. बिकॉज ॲज पर न्यूज दॅट इज नॉट ओपन. रामेश्वरम, धनुषकोडी, कन्याकुमारी हे सगळं बंद आहे सायक्लोनमुळं. लय मोठा प्लॅन होता यार. मस्त 5 दिवसाचा आमचा प्लॅन होता. दुसऱ्या दिवशी अबॉर्ट करायला लागतं सगळा प्लॅन. मिशन इज अबॉर्टेड. प्लॅन वॉज फर्स्ट डे बँगलोर टू मदुराई जे की आपण पोचलो. दुसऱ्या दिवशी मदुराई टू रामेश्वरम. तिथूनच साईट सीईंगमध्ये धनुषकोडी आलं असतं. धनुषकोडी विच इज राम सेतू, इंडियाज लास्ट विलेज, लास्ट रोड रॅदर वी कॅन से. तिसऱ्या दिवशी होतं रामेश्वरम टू कन्याकुमारी. मग चौथ्या दिवशी होतं परत कन्याकुमारी टू मदुराई आणि 5व्या दिवशी होतं मदुराई टू बँगलोर. असा 5 दिवसाचा प्लॅन बनवला होता. पण दुसऱ्या दिवशी मला कॅन्सल करायला लागतो प्लॅन. नेवर माइंड. लाईफ इज नॉट दॅट शॉर्ट. परत एकदा प्लॅन करू. एक्सपी आहे का? एक्सपी पावर आहे का? आहे पावर याच्याकडे. लेट मी फील पावर. ₹660 पेट्रोल टाकलं. एक्झॅक्टली 6 लिटर. रूरल केरळ. सही.
मन ऐकत नाहीये, काय करू. जर मी आता इथून फ्रॉम माय लोकेशन टू कन्याकुमारी गेलो आणि इट इज 240 किलोमीटर फक्त यार. 240 किलोमीटर, ॲक्च्युली 200 किलोमीटर होतं. बरं चालू आहे मी पुढे, पण 200 किलोमीटरवर माझं कन्याकुमारी मिस होतं आहे. आणि कन्याकुमारीवरून मी डायरेक्ट बँगलोर. सो बेसिकली 913 किलोमीटरची माझी राईड होईल. एका दिवसात होईल का मला एकावर. आणि कन्याकुमारीला जरी गेलो मी तरी काही जास्त काय करू शकणार नाही. फक्त जाऊन कन्याकुमारी 0 या माइलस्टोनचा फोटो काढून येऊ शकतो मी. दुसरं मी काही करू शकत नाही. सो शुड आय गो हिअर ऑर नॉट, गो हिअर ऑर नॉट. आणि सायक्लोनमध्ये न्यूजमध्ये हे रामेश्वरम, तिरुनेवेल्ली ही सगळी नावं घेतली होती त्यांनी. दॅट दीज प्लेसेस विल हॅव इम्पॅक्ट ऑफ दिस सायक्लोन. चायला शिट, जाऊ दे, कॅन्सल. बायकोला पण पुढं पाठवलं आहे. सो आय कॅनॉट गो. चलो, लाईफमध्ये सगळ्या गोष्टी काहीतरी कारणापायीच होतात आणि सब अच्छे के लिए होता है. प्लॅन कॅन्सल होत असेल हा, नाईलाजाने मला अबॉर्ट करायला लागत असेल हा प्लॅन. देअर मस्ट बी सम रिझन. इट्स 7 आणि अजून 150 किलोमीटर मोर टू गो बँगलोरपर्यंत. हा तो खतरनाकवाला घाटाच्या नंतरचा टोल नाका क्रॉस केला आहे मी. अँड व्हॉट आय सी हिअर इट्स चार्जिंग स्टेशन ॲट टोल नाका. चार्जिंग पॉईंट मस्त. तमिळनाडू सही. आपल्याकडे कधी व्हायचं असं. चला, लेट्स कंटिन्यू. भाई, त्या हॉटेलनंतर मी आत्ता कॅमेरा लावला आहे, तोपर्यंत बंदच ठेवला होता. काय जबरदस्त यार सायक्लॉनचा इफेक्ट. सायक्लॉनमुळे सगळीकडं फॉग होतं. फॉग लाईक आत्ता पण हे अंधारात वरती कमी दिसेल, पण दिवसा म्हणजे 3 ते 5, 5:30पर्यंत मी गाडी चालवतो. नंतर थोडा ब्रेक घेतला तर एवढ्या याच्यामध्ये दिवसा विजिबिलिटी ऑलमोस्ट 0 झाली होती. असं लांबचं दिसत नव्हतं. इथं कसं समोर जाऊ त्या जेवढं हेडलाईट्स दिसतं तेवढंच दिसत होतं फॉगमध्ये. अशा फॉग आणि पाऊस आणि वारं अशा याच्यात गाडी चालवत इथपर्यंत आलो. मस्त थोडंसं खाल्लं. गावाचं नाव विसरलो यार, त्या सिटीचं नाव विसरलो. तिथे थोडंसं खाल्लं आणि अगेन कंटिन्यू केली आहे आपला प्रवास, जर्नी. बायडी पोचली आहे बँगलोरच्या जवळ. माझ्यापासून मगाशी 27 किलोमीटरचा डिफरन्स होता आमच्यात. बसवाला जास्तच फास्ट होता. आपण आपल्या स्पीडने निवांत होतो. निवांत पण नाही, चांगली स्पीड होती माझी पण असं काय नाही की बा कव्हर करायचं असं काय नव्हतं मनात. आणि आता टार्गेट बट आता एक प्रयत्न असा आहे की ती जिथे उतरेल तिथे जाऊन पोचायचं. पुढे मागे होईल एक 10-15 मिनटं. मी आधी पोचल्यावर ती आधी पोचेल. पण जास्त फरक नसणार, एक 15-20 मिनटाचा फरक असेल. तेवढं करू. आणि थँकफुली इकडचा पाऊस पडून बराच वेळ होऊन गेला आहे. रस्ता कोरडा झाला आहे. नाहीतर आत्तापर्यंत ओल्या रस्त्यातच गाडी चालवत होतो. माझे शूज भिजलेले, पाय भिजलेले आणि थंडी वाजते. चलो, काय इंटरेस्टिंग असेल तर कॅमेरा चालू करू. टिल नाव बंद ठेवतो. नाही, टिल देन बंद ठेवतो. एंटर्ड इन कर्नाटक. आहे ना, बँगलोर एवढं बॉर्डरच्या जवळ आहे. माहिती होतं आधी, पण आता रिअलाईज केलं त्यांच्या पूर्ण राज्याची राजधानी एकदम बॉर्डरवर. हां, महाराष्ट्राचं पण असंच आहे म्हणा. अख्खा महाराष्ट्र इकडं आणि मुंबईच्या त्या टोकाला.